आश्वी. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की जरा उशीरच होतो. म्हणजे सगळे जे कामं असतात ते पेंडिंग राहतात, कारण मुलांना सुट्टी असते आणि असं बरेच काही रिझन्स असतात. आणि का उशीर होतो त्याचं कारण तर माहीत नाही, पण संडेच्या दिवशी सगळे कामं हे लेटच होतात. तर तसंच आज मलाही असं लेट झालेलं आहे आणि आज तसंच आम्हाला बाहेर पण जायचं आहे, त्याचीच ही तयारी चाललेली. तर आता सकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि माझं पण मी तयारी करून घेतलेली आहे. आणि आता आश्वीला पण आवरून घेते, कारण की संडे आश्वीला पण सुट्टी, म्हणून आश्वीला पण आम्ही सोबत न्यायचं ठरवलेलं आहे. आणि आता आश्वीचं मी तयारी करून देते आणि लगेच आम्हाला निघायचं आहे. आणि ॲक्च्युली आम्ही आलो होतो भुसावळला, कारण आशिष यांना एजन्सीमधून त्यांचं मेडिकलचे प्रोडक्ट्स घ्यायचे होते आणि त्याच्याकरता आम्ही इथे एजन्सीमध्ये आलेलो आहे. आणि आश्वीचे इथे मला इतके प्रश्न विचारणं चालू आहे, म्हणजे इवन इथे पप्पा रोज येतात का, आणि काय काय इथे मेडिसिन भेटतं का, इथं मेडिसिन तयार होतं का, एवढे सगळं तिने मला प्रश्न विचारले. आणि त्याचे उत्तर देऊन देऊन मी तिला आता काय देऊ तेच मला कळत नव्हतं. आणि लहान मुलं म्हटले की असंच असतं, त्यांना इतके सारे प्रश्न सुचतात आणि आपल्याला उत्तर तेव्हा सुचत नाही. आणि असं करत करत आमच्या दोघींचं इथे आता हे कन्व्हर्शन चाललेलं. आणि आश्विनी फर्स्ट टाईम एजन्सी पाहिली होती, त्याच्यामुळे तिला हे सगळे प्रश्न सुचले असेल बहुतेक, पण मला प्रश्नाचं उत्तर देणं काही सुचत नव्हतं. त्यामुळे माझं नुसतं हो हो नाही नाही असं चाललेलं. आणि आता फायनली आशिषांचं काम झालं आणि इथून आम्ही निघालो. आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहे श्री घासीदार शेठ इथे वडापाव खायला. आणि आता तसं तसं घरी स्वयंपाक केलेला, पण भूक लागली होती आणि थोडंसं असं चटरपटर खावंच वाटतं. आणि त्याच्यामुळं आम्ही इथं आलेलो. आणि तुम्ही बघू शकता किती छान इथे हा वडापाव आहे. आणि तसं म्हणायला गेलं तर भुसावळचा फेमस हा वडापाव आहे. आणि त्याच्यामुळे आता आम्ही हा वडापाव एन्जॉय करतो आहे. तर आता भुसावळमध्ये जे काही काम होतं ते सर्व काम आता केलं आहे आम्ही. आणि आता घरी जातो आहे. आणि आश्वीला बरं नव्हतं आणि गाडीवरती थंडी हवा लागते, म्हणून मी तिला असं पॅक करून घेतलेलं आहे. आणि आता घरी जायला निघालेलो आहे. आणि आता आम्ही घरी आलेलो आहे. आणि तुम्ही माझ्या बेडरूमची कंडिशन बघू शकता, तर सगळीकडे हा असा पसारा पडलेला आहे. आणि कसं होतं, रोजचं जे आपण वापरतो वस्तू जर त्या जागेवरती ठेवत नाही, म्हणजे तशी जागेवर वस्तू ठेवणं ही सवय खूप चांगली आहे, पण कसं असतं आपण रोज यूज करतो आणि ते तसंच ठेवतो, काही असते. आणि बाकीच्या रूम आपण एकदम छान आवडतो, पण जे बेडरूम आहे ते आपलं समजून आपण तिथे जागेवरती जसं आहे तसंच राहू देतो. आणि आता सगळी जी रूम आहे ती म्हटलं आज संडे आहे. आणि सकाळी जो स्वयंपाक केला होता तो आम्ही जेवणच नाही केलं, म्हणजे आम्ही तिथे वडापाव खाल्ल्यामुळे आम्हाला भूकच नव्हती, त्यामुळे स्वयंपाक भरपूर उरलेला होता आणि संध्याकाळी स्वयंपाकाची गडबड नव्हती, म्हणून म्हटलं आता रूमच आवरून घ्यावी. तर सर्वात पहिले पूर्ण जे काही कपडे आहेत ते सगळे कपडे व्यवस्थित घडी करून ठेवते. आणि त्यानंतर जी खिडकी आहे तर खिडकीवरती सहसा हा पसारा असा चांगला वाटत नाही, पण डेली यूजचे जे काही लोशन्स असतात आणि जे काही आपल्या क्रीम वगैरे असतात ते खिडकीमध्येच ठेवल्या जातात. आणि इवन आता आश्वीला बरं नाही, मग जे काही तिचे मेडिसिन्स वगैरे आहेत ते पण खिडकीमध्येच ठेवले जातात, पण ते चांगलं वाटत नाही. आणि जागेवर ठेवायचं म्हटलं तर रोज आपण काही ठेवत नाही, म्हणून आता ते पण मला ती खिडकी पूर्ण अशी छान क्लीन करायची आहे. तर मी आता पहिले हे सर्व जे काही कपडे जे घड्या केलेले आहेत ते माझ्या रोजच्या जागेवरती ठेवते. आणि मी हे ज्याच्यामध्ये कपडे ठेवते ना, तर ते ॲक्च्युली आहे झोका, म्हणजे जे झोक्यासाठी जे झुला भेटतो ना, तर तो झुला आहे. तुम्ही बाजारातही बघितला असेल की अशा प्रकारची जी झोळी आहे रेडीमेड ती भेटते. आणि आता आश्वी विदेश मोठे झाले आणि झोक्याचं काहीच उपयोग नव्हता, म्हणजे ही झोळी अशीच पडलेली होती. मग हिचा रियूज म्हणून मी असे जे तिचे दोन जे बंद असतात जे आपण झोक्यामध्ये अडकवतो ते हँगरमध्ये वन साईडला अडकवले. आणि आता ही मी कपडे ठेवण्यासाठी मी असा हा झुला तयार केलेला आहे. आणि खूप सेफली याच्यात कपडे छान राहतात, म्हणजे चैन वगैरे दिसायलाही छान दिसतं. आणि त्याच्यामुळे मी आता याचा असं यूज करते. तुम्हाला ही माझी झोक्याची आयडिया कशी वाटली ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता माझे जे काही कपडे वगैरे आवरून झालेले, आणि मी जसं की सांगितलं खिडकीतला हा पसारा चांगला दिसत नाही, म्हणून मी आता हे खिडकीत जे काही सामान आहे ते पण आता आवरून घेते.
घरात लहान मुलं असेल ना तर खूप पसारा होत असतो, म्हणजे वस्तू जागच्या जागेवरती राहत नाही आणि इकडे तिकडे अशा पडलेल्या असतात. तर आता मी लोशन वगैरे जे रोज आश्वीला लावते, विदेशला लावते, ते सगळं तिथेच ठेवते आणि ते आता मी जागेवर ठेवलेलं आहे. तसं त्यांची वॉटर बॉटल, खेळण्याच्या ज्या काही वस्तू, त्यांचे वह्या, पुस्तक सगळेच हे असे ते आस्ताविस्ता करत असतात. आणि आश्वीला खेळायला ना खूप काही काही वस्तू नवीन नवीन लागत असतात, म्हणजे तिचे पर्स, तिचं काय काय असतं ते सगळं ती काढून ठेवते आणि तशीच टाकून देते. तर आता मी तिचं ते जे काही बुक्स आहे ते पण तिने तसेच ठेवलेले आहेत, तर ते पण बुक्स मी आता सगळे अरेंज करून छान तिच्या रॅकमध्ये ठेवते. आणि सगळ्या वस्तू अशा ह्या ज्या पडलेल्या आहेत ह्या बऱ्याच दिवसापासून मला आवरायच्या होत्या आणि आज आवरू उद्या आवरू असं करून करून ते राहून जातं. आणि एक दिवस असा निघतो ना की ते खूप जास्त होऊन जातं आणि मग त्या दिवशी आपल्याला असं पूर्णच आवरायचं एक असं वेगळीच जोश येतो आणि आपण सगळं असं आवरून क्लीन करून घेतो. तसंच माझं झालेलं दिसतंय आज. आणि मी पण आज पूर्ण म्हणजे आज ठरवलंच आहे की रूम आवरायची, म्हणून मी आता म्हटलं की धूळ पण बसलेली तर पुसूनही घ्यावं आवरण्यासोबत. आणि पूर्ण जे काही आहे ते सर्व आता असं पुसून वगैरे घेते आहे. ते म्हणतो ना, जेवढे जागा तेवढ्या वस्तू आपल्याला ठेवायला कमी पडतात. म्हणजे इवन आता ड्रेसिंग टेबलवर पण इतकं सामान आहे, म्हणजे काही खेळणं असतात ते लपवून ठेवायचे असतात आणि ते आपण तसेच वरती ठेवून देतो, तर तसेच राहून जातात आणि नंतर आपण त्याच्याकडे बघतही नाही. तसंच माझं झालेलं दिसतं. आणि ते आता खेळणे मी जे काही वरती होते ते पण सगळे ठेवून दिलेले व्यवस्थित. आणि आता म्हणजे खिडकी पण झाली, कपडे पण झाले. आता मेन जे आहे ते आहे कॉट. तर आता मी हा बेड पण आवरून घेते. बेडवरही ॲज युजल खूप पसारा आहे, म्हणजे अश्विनी तिथे तिचे काही खेळणं टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मेडिसिन पण आहे तिचं. मग ते पण सगळं आता म्हटलं जागेवरती ठेवून द्यावं. आणि त्यांचे जे रुमाल वगैरे असतात त्यांना ते ऑलरेडी ते रॅक ओढता येतात, मग त्याच्यामुळे ते त्याच्यातून सर्व काढतच असतात. मग ते पण मी आता व्यवस्थित आवरून ठेवलेलं आहे. आणि आता जे बेडशीट आहे ते पण म्हणजे आत्ताच टाकलेलं आहे, ते खराब झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे ते पण व्यवस्थित असं आता फक्त सेट करून घेते आहे. तर बेडशीट टाकल्यानंतर मी आता जे कॉटचं जे काही रॅक वगैरे आहे, तिथलं जे फर्निचर वगैरे आहे ते असं पुसून घेते आहे. तर मी नेहमीच हे पुसत असते, पण आज जरा कपडा थोडासा ओलसर वगैरे जो असतो थोडासा ड्राय एकदम, तर त्यांनी पुसून घेते, कारण की त्याच्यानंतरच ते थोडंसं असं छान दिसतं. म्हटलं आता जर आवडतोच आहे तर कपाटही पुसून घ्यावा, म्हणून मी आता कपाटही पुसते. आणि कपाटाचे जे आरसे असतात ना ते पुसल्यानंतर अशी चकाकी येते ना, तर तेव्हा तसं वाटतं जसं काही आपण रूम क्लीन केली आहे किंवा काहीतरी क्लीन झालेलं आहे. तर म्हणून मी हे आरसे वगैरे पण छानपैकी असे क्लीन करून घेतलेले आहे. तर माझं ना असं बऱ्याच बाबतीत आहे की जे काही काम मी असं हातात घेतलं तर ते मला असं एकदम परफेक्टच करायला आवडतं. असं मला असं परत अर्धवट सोडलेलं आवडत नाही. तर तुम्हालाही असंच होतं का की तुम्हाला एखादं काम असं परफेक्टलीच आवडतं? म्हणजे बरेच लोक असे असतात ना की त्यांना त्यांचं काम असं परफेक्टली किंवा छान दिसलेलंच आवडतं, त्याचं प्रेझेंटेशन त्यांना खूप असं परफेक्ट लागतं. तर माझं जर असं काही तसंच आहे. आणि फायनली माझी रूम क्लीन करून झालेली आहे आणि खूप छान वाटतं आहे. आणि तितक्यात माझी नजर ह्या चेअरवर गेली, तर ही बेबी चेअर आहे आश्वी आणि विदेश दोघांची. आणि त्याच्यावरती मला थोडेसे डाग दिसले आणि तसं की मी सांगितलं की मला सगळ्या वस्तू अशा परफेक्ट लागतात आणि त्याच्यावर मला ते डाग दिसलं तर मला राहूनच गेलं नाही, म्हणून म्हटलं आता हिला पण आज आता आपण हात लागूच देऊ आणि जे पण आता छान छान असे आपण हिला क्लीन करून घेऊ. म्हणून मी ही चेअर पूर्ण अशी साफ केली. आणि त्यानंतर हा स्टडी टेबल पण दिसला, म्हणजे स्टडी टेबलवर पण आता हात फिरवूनच घेऊया, म्हणून स्टडी टेबल पण क्लीन केलं. आणि अशा प्रकारे ही माझी बेडरूम आज पूर्ण क्लीन झालेली आहे. जसं की मी तुम्हाला पहिला शूट दाखवला त्याच्यामध्ये सगळा आस्ताव्यस्ता पसारा पडलेला होता आणि आताचा हा शूट म्हणजे लगेच आपल्याला हा डिफरन्स जाणवतो आणि छान वाटतं बघायलाही. तर तुमच्याकडे पण असा पसारा होतो का आणि तुम्ही कसे आवरता ते पण नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि मी कसं आवरलं तेही सांगा. प्रकारे माझी बेडरूम आवरून झालेली आहे आणि जवळपास मला इव्हनिंग होऊन गेलेली पूर्ण सगळं आवरण्यात आणि क्लीन करण्यामध्ये. आणि जसं की आम्ही सकाळी बाहेर गेलो होतो आणि सकाळी दोघे स्वयंपाक केला होता, जेवणाच्या टायमालाच आम्ही बाहेर गेलो होतो, त्यामुळे स्वयंपाक ऑलरेडी माझा जो दुपारचा आहे तोच आहे, त्याच्यामुळं आता मला स्वयंपाक करायचं नाही आहे. आणि रोज इव्हनिंगला मी थोडंफार वर्कआउट करते बिकॉज ऑफ फॅट रिड्यूस. आणि आता ते जे काही माझं वर्कआउट आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. आणि आजचा व्हिडिओ तो मी इथेच थांबवते. सो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.